नमस्कार, माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। वळूया बातमीपत्राकडे, पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स। मुंबई गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे। संगमेश्वरमध्ये रस्त्याला तडे तर परिसरात धुळीचे साम्राज्य। ऐन पावसाळा तोंडावर आल्याने चिंता वाढणार। राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट KP2 दाखल। एकाच दिवसात तब्बल 91 रुग्णांची नोंद। नागरिकांनी घाबरू नये, आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांना आवाहन। रत्नागिरी शहराला आजपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा। पाऊस लांबल्यास पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मान्सूनच्या आगमनापर्यंत पाणी कपात। आणि कोकणचा तिरुपती म्हणून ख्याती असलेल्या सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले तालुक्यातील श्रीदेव वेतोबा मंदिराचा वर्धापन दिन साजरा। आता पाहूया सविस्तर वृत्त। नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न, तशी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची स्थिती आहे। मुंबई गोवा महामार्ग आज गेली कित्येक वर्ष सुरू आहे। महामार्गाचे संगमेश्वरमध्ये सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची टीका प्रवाशांसह वाहन चालकांकडून केली जाते। अनेक ठिकाणी रस्त्याला तडे गेले असून खड्डे देखील पडलेत। त्यातच धुळीचे साम्राज्य देखील पसरले असून ऐन पावसाळा तोंडावर आल्याने आता चिंता आणखी वाढणार असल्याचं चित्र दिसून येतंय। मुंबई गोवा महामार्गावरील कणकवलीमधील हळवल फाटा या ठिकाणी हायमास्ट लाईट बसवण्याची पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मागणी केली आहे। हळवल फाटा येथील वळण अपघात प्रवण क्षेत्र आहे। फाटालगत असलेले वळण वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक आहे। रात्रीच्या वेळी या ठिकाणी लाईट नसल्यामुळे वळणाचा अंदाज न आल्याने बऱ्याच वेळा या ठिकाणी सतत अपघात होत आहेत। त्यातच रात्रीच्या वेळी या ठिकाणी सरपटणारे प्राणी व मोकाट जनावरांचा वावर असतो, त्यामुळे या ठिकाणी हायमास्ट लाईट बसवणे गरजेचे आहे, अशा मागणीचं निवेदन प्रांताधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी दिलं होतं। त्यानंतर या ठिकाणी हायमास्ट लाईट लावण्याबाबत प्रशासकीय पातळीवर कार्यवाही देखील झाली होती, अशी माहिती निवेदन देणाऱ्यांनी दिली आहे। मात्र अद्यापही सदर ठिकाणी हायमास्ट लाईट लावण्यात आलेले नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील मोडका आगार पुलाच्या शेजारी मातीचा भराव टाकण्यात आलाय। मात्र हा भराव गेली कित्येक दिवस जैसे थे आहे। मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम, त्यातच अपुरे स्थितीत असलेले पूल आणि त्यातच मोडका आगार पुलाशेजारी टाकण्यात आलेला हा मातीचा भराव पावसाळ्याच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरणार आहे। पुलाशेजारी असणारा हा भराव पावसाळ्यापूर्वी काढण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ करतात। रत्नागिरी शहरात सद्यस्थितीत शीळ धरणावरून पाणी पुरवठा केला जातो। सद्यस्थितीत शीळ धरणात 20% इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे। पाऊस लांबल्यास संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मान्सूनच्या आगमनापर्यंत धरणातील उपलब्ध पाणीसाठा पुरवण्यासाठी नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने पाणी कपात अनिवार्य असल्याने 13 मे पासून शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे। नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर करून नगरपालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा, जलनिस्सरण आणि स्वच्छता विभागातर्फे करण्यात आले। पाणीपुरवठा वितरणाच्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यात पहिला दिवस सोमवार व त्यानंतर एक दिवसाआड मध्ये संमित्रनगर, गवळीवाडा, आंबेशेत, लांबेचाळ, माळनाका, मारुती मंदिर, SV रोड, हिंदू कॉलनी, आनंदनगर, विश्वनगर, नूतननगर, अभुद्यनगर, उद्यमनगर, नरहर वसाहत, शिवाजीनगर, साळवी स्टॉप, रमेश नगर, छत्रपती नगर, सहकार नगर, विष्णुनगर, नवलाई नगर, 4 रस्ता, मजगाव रोड, स्टेट बँक कॉलनी, म्युनिसिपल कॉलनी, एकता मार्ग, राजापूरकर कॉलनी, कोकणनगर जुने, कीर्तीनगर, कोकणनगर फेज नंबर 4 या भागात तर दुसरा दिवस मंगळवार तर त्यानंतर एक दिवस आडमध्ये राजीवडा, निवखोल, शिवखोल, गवळीवाडा, बेलबाग, चौंडेवटार, घोडेवटार, खडपे वटार, मांडवी, रामाळी, मारुतीआळी, गोखले नाका, राधाकृष्ण नाका, झारणी रोड, जेल रोड परिसर, धनजी नाका, आठवडा बाजार, झाडगाव, टिळकाळी, शेरेनाका, तेलीआळी, जोशीपाळंद, वरची आळी, खालची आळी, लघु उद्योग, मुरुगवाडा, 15 माड, मिरकरवाडा, राजीवडा, 80 फुटी हायवे परिसर, पेट किल्ला, मांडवी, वरचा फगरवाटार, पोलीस लाईन, तांबटाळी, भुवडाळी, आंबेडकरवाडी, राहुल कॉलनी, फातिमानगर, आझादनगर, कुंभारवाडा, थिबा पॅलेस परिसर, आदमपूर या भागांचा समावेश असणार आहे। रायगडच्या अलिबाग परिसरात बेधुंद वाहन चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवत 2 दुचाकीस्वारांना धडक दिल्याची घटना घडली आहे। सुदैवाने दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले असून गाड्यांचं देखील मोठं नुकसान झालंय। या वाहन चालकाचा बेदरकारपणे गाडी चालवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। ब्रिझा कारमधून 5 पर्यटक अलिबाग नागाव
येथून पुण्याकडे जात असताना अलिबाग जवळ पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या कारची ठोकर एका मोटरसायकलला लागली। यावेळी ब्रिझा कार चालक आकाश लोखंडे यांनी मोटरसायकल स्वाराला शिवीगाळ केली। हा प्रकार ग्रामस्थांना कळताच संतप्त ग्रामस्थांनी त्यांना जाब विचारला। यावेळी कार चालक पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याने आणखी एका मोटरसायकलला ठोकर दिली। पाठलाग करून संतप्त ग्रामस्थांनी कारमधील सर्व प्रवासी व कार चालक याला यावेळी चांगला चोप दिलाय। या मारहाणीत काही जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोरोनाचा JN1 नंतरचा नवा व्हेरिएंट KP2 हा राज्यात दाखल झालाय। या नव्या व्हेरिएंटचे 91 रुग्ण राज्यात आढळले असून नागरिकांनी काळजी करू नये असं आवाहन आरोग्य विभागाने केलंय। आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत नव्या व्हेरिएंटच्या 91 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे। जे लोक आधीच मधुमेह, हायपरटेन्शन, हृदयविकार यांसारख्या इतर आजारांनी त्रस्त आहेत त्यांनी काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। या रुग्णांपैकी पुण्यात 51, ठाण्यात 20, अमरावतीमध्ये 7, छत्रपती संभाजीनगरमध्ये 7, सोलापूरमध्ये 2, अहमदनगर, लातूर, सांगली आणि नाशिकमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळलाय। शनिवारी राज्यात 4 नवीन कोविड रुग्ण आढळून आलेत। त्यात मुंबईत 3 आणि नागपूरमध्ये 1 रुग्ण आढळलाय। नव्या व्हेरिएंटचे जीनोम सिक्वेन्सिंग हे महिनाभरापूर्वीचे असून या व्हेरिएंटचा कोणताही धोका नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे साथरोग सहसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार यांनी सांगितले। कोकणातील तिरुपती म्हणून ख्याती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील आरवली येथील श्रीदेव वेतोबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा हजारो भाविकांच्या गर्दीत संपन्न झाला। महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या राज्यातील हजारो भाविक वेतोबा चरणी यावेळी लीन झालेले पाहायला मिळाले। नवसाला पावणारा देव अशी ख्याती असून भाविक भक्त केळ्यांच्या घडाचा नवस यावेळी बोलतात आणि तो फेडतात। भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या श्रीदेव वेतोबाचा वर्धापन दिन सोहळा कार्यक्रम 4 दिवस चालणार आहे। आज वेतोबाचा वर्धापन दिन आहे आणि भाविकांनी बऱ्याच प्रमाणात मोठी गर्दी केलेली आहे। एक भाविकांचं आणि वेतोबाच्या भक्तांचं हे श्रद्धास्थान असल्यामुळे आणि आज रविवार सुट्टीचा दिवसही असल्यामुळे भाविकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केलेली आहे। केळ्याचा घडाचा हा एक विशेषतः वेतोबाला केळ्याचा घड हा प्रिय आहे आणि त्यामुळे केळ्याचा घडाचा नवस बोलला जातो आणि केळ्याचा घडाचा नवस किंवा देवाला अर्पण म्हणूनही केळी दिली जातात। साधारणतः पूर्वीच्या काळात या भागात केळ्यांची लागवड आणि केळी ही विशिष्ट प्रमाणात या ठिकाणी केली जात होती आणि त्यामुळे वेतोबाला एक विशिष्ट जातीचा केळ्याचा नवस देण्याच्या पूर्वीपासून प्रथा आहे आणि ती प्रथा आजही या ठिकाणी सुरू आहे। म्हणजे गावातील सगळ्या लोकांचं चांगलं व्हावं ह्या इच्छेने तो आजचा दिवस वर्धापन दिवस असून त्याने देवाला हा नैवेद्य दुपारी दाखवला जातो आणि या नैवेद्यामध्ये डाळ भात, गोड पदार्थ, खीर, असे वडे असे पदार्थ असतात। हजारो भाविक येतात आणि ह्याचा हजारो भाविक लाभ घेतात। ओम नमः पराय शिवात्मने वेतालयनमा हा वेतोबाचा मूल मंत्र आहे। आज वर्धापन दिन, आजचा विशेष वर्धापन 28वा वर्धापन दिन आहे। आज पहाटे 4 वाजता श्रीदेव वेतोबाची नौबत झाली आणि इतर भक्तगणांसाठी पहाटे 5 वाजता दर्शनासाठी मंदिर हे खुलं झालं। सकाळपासून ते आतापर्यंत मंदिरात बरेच भाविक आलेले आहेत। मग कर्नाटक असो, गोवा असो, महाराष्ट्रातनं आणि इतर ठिकाणी वेतोबाच्या दर्शनासाठी हे भक्तगण आलेले आहेत। विशेष म्हणजे वेतोबाला हा केळ्याचा घड प्रिय आहे आणि तो केळ्याचा घड देवाला अर्पण करण्यासाठी भाविक आलेले आहेत। मी देवाच्या दर्शनाला काल मुंबईवरून आलेलो आहे। मी दरवर्षी या देवाच्या दर्शनाला येतो, खास करून वाढदिवसाला येतो, रजा घेऊन येतो मुंबईवरून आणि जो काही देवाचा घड आहे, नैवेद्य आहे ते आम्ही त्यांना अर्पण करतो आणि त्याचा आशीर्वाद घेतो। खरंच नवसाला पावतो। खूप अनुभव आहेत माझे या देवाकडे आणि मी श्रद्धेने नेहमी येतो या देवाला। आमदार महेंद्र दळवी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी मान्यवर हितचिंतक कार्यकर्त्यांनी निवासस्थानी येऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। बोरिश येथे लायन्स क्लब व जय महाराष्ट्र मित्रमंडळाकडून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। 59वा वाढदिवस साजरा करत असताना माझ्या आयुष्यातले अनेक क्षण मला आठवतात की प्रवास माझा सुरू असताना सामाजिक कार्यात राजकारण येत असताना
अनेकांनी मला सहकार्य केलं आहे आणि मग त्यानंतर मी आमदार झालो. तसा बऱ्याचशा निवडणुका मध्यंतरी काळामध्ये मी लढलो, ग्रामपंचायत सदस्यापासून जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळ्या पण आमदार झाल्यानंतर लोकांना देणं लागतं. या स्वरूपाने मी कार्यरत आहे, काम करत आहे. सरकारचा आमदार म्हणून लोकांची प्रामाणिक सेवा करणं हेच माझं खऱ्या अर्थाने वाढदिवसानिमित्ताने म्हणणं राहील. आणि नितांत प्रेम करणारी माझी मंडळी वारसाने मला भेटायला येतात, शुभेच्छा देतात, माझ्याकडनंही आशीर्वाद घेतात. आणि काही ज्येष्ठ मंडळी माझे गुरुवारी आहेत. या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ, फक्त माझे कोकण.